तर जय शिवराय मित्रांनो, मी प्रशिक बांगर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला। तर आज आम्ही चाललो आहे सीझनची पहिली टुर्नामेंट खेळायला, ती पण अंडर-20 व्हायची आणि अचानक एंट्री भेटली आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे। पूर्ण टीम पण नाही, लहान लहान मुलांना घेतलेलं आणि निघूया आता। तर बघूया, आम्ही भरपूर मजा करतो मॅचला गेल्यावर। तर आता तुम्हाला पण आमची टीम आणि मजा दाखवतो। तर आता भेटूया पुढे। आता आम्ही पोचलोय ग्राउंडवर आणि यो तांबू हार्ड हिटर आहे आमचा सुशांत, वायफाय वाला। आमचा वायफाय नेहमीच नसतो। सनी कुर्ले लास्ट इयर आम्ही इथे चालतो अंडर-20 पाहिजे पहिली मॅच खेळायला आणि भाऊनी मस्त विकेट ऍक्सिडेंट केला स्वतःचा पेट्रोल पंपावर मशाच्या। तर जुन्या आठवणी काही ताज्या झाल्या। आणि साहिल घोरड माझा खास दोस्त जिगरी यार, धीरज वेगवान गोलंदाज आणि समाधान भोईर, त्याची चर्चा टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच राहिले। कान्होळ बी संघ ज्याच्या नावाने ओळखला जातो तो समाधान भोईर। आणि आज फुल एन्जॉय करणार आहेत पोरं, कारण प्रॅक्टिस नाही काय नाही पोरांची। आणि साहिल, तुला काय वाटतं आज आपल्या संघाबद्दल? काय दोन शब्द? खूप चांगलं संघमाननी केलेले आज आणि आशा आहे की आज क्वालिफाय होऊ, तर बघूया पुढे। अच्छा, तर आताच बॅक तो झाला स्वप्नील आता अजय दादा बोलतो यांच्या विरुद्ध खेळतो का? आम्ही कोणच्या पण विरुद्ध खेळायला तयार आहेत। गणपती बाप्पा मोरया। चला तोंडली वाला येतो असते ना, ते पण येतो ना, तोंडलीच घेतले। कोण बोलत होता? बॅट वरती कर। गेला बघ तो गाइस धीरज आता आम्ही सेकंड राऊंड जिंकलो आणि आता आमची क्वालिफायची मॅच आहे। आमची पहिल्या लय दमल्यात नाही अजय दा, असू दे ना, आता असू दे ना। पहिल्या वरला थोडीशी आमची हवादाईट झालेली। अरे यार, लव यू यार, लव यू। संघाचे कर्णधार अजय यांची विकेट घेतली, चांगला कमबॅक केला। धन्यवाद गाईज, धन्यवाद। महत्वाचे खेळाडू आउट केले आणि त्यानंतर आम्ही मॅच मध्ये कमबॅक केला आणि उत्कृष्ट असा स्टंपिंग असेल करणनी एवढी सुंदर कॅच घेतली त्याच्यासाठी थँक्यू सो मच। आणि केटी कुठे गेला? केटी आणि बदलापूरचा वंडर बॉय तो, त्यांनी पण मस्त कॅच घेतली, सणीने देखील चांगली ओव्हर टाकली, त्यामुळे पूर्णपणे टीम एफर्ट इथे बघायला भेटला मला। तर आता आपण बघू काय होतंय आता। हा बोल साहिल, काय बोलतो? थँक्यू। आता आपण भेटू थोड्या वेळात। सगळी गेम लिंबावर आहे, नांदर लिंबूवाला लिंबूवाला आहे। आता कोकण दर्शन कोणाला आधुनिक ताकद आले भावामध्ये। स्टंपच्या मागे राहून सगळे सूत्र आलं होतं, तो सणीच्या मागे राहून। तर मॅच संपता अंधार पडला होता आणि त्याच्यामुळे मला लॉक कंटिन्यू नाही करता आला। तर आता मी घरी येऊन लॉक कंटिन्यू करतोय। तर शेवटच्या बॉलमध्ये एक बॉलात 3 धावा आलत्या आणि समोरच्या प्लेयरने 4 मारला, तर तिथे आम्ही मॅच हारलो आणि मग घरी आलो। पहिली टुर्नामेंट होती सीझनची, त्याच्यामुळे एवढी प्रॅक्टिस वगैरे नव्हती। तर खेळ चांगलाच राहिला पोरांचा, कारण 2 राऊंड आम्ही जिंकून
तिसऱ्या राऊंडला गेलो. समोरची टीम पण चांगली होती आणि क्रिकेटमध्ये हारजीत होत राहते, त्याच्यामुळे आम्ही प्रॅक्टिस अशीच चालू ठेवू. आणि आता मोठी टुर्नामेंट आहे आमची एक डोंगर नावेला, तर आता तिथे आमची मॅच आहे 29 तारखेला. तिचा पण लॉग येईल आणि अशीच मजा वगैरे असते. ती काय अंडर-25 वगैरे नाही आहे, तर तेव्हा तुम्हाला टीम दाखवेल मी आमची, आणि लॉग पण बघा तो, त्याला पण मजा येईल. आणि हा लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लॉग आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया आपण पुढच्या लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.